नमस्कार. शेवयांपासून खीर तर तुम्ही नेहमीच बनवत असाल. आज आपण अशी नाश्त्याची रेसिपी बनवतोय जी तुम्ही झटपट नाश्त्यासाठी कमी वेळामध्ये बनवू शकता. चला तर बनवायला सुरुवात करूया. इथे मी 1 कप शेवया घेतल्या. रोस्टेड शेवया आहेत. जर अशा शेवया नसतील, शेवया कच्च्या असतील तर थोड्याशा तुम्ही त्या तुपावरती भाजून घ्या आणि मग वापरा. यानंतर इथे मी 1 कप रवा घेतला आहे. इथे तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही रवा घेऊ शकता. यानंतर इथे मी अर्धा कप दही घेतलं आहे. थोडंसं आंबट दही घ्यायचं म्हणजे रेसिपीला चव खूप छान येते. आता यामध्ये घालण्यासाठी आपण भाज्या परतून घेऊया. तर इथे मी पॅन गॅसवरती गरम करत ठेवला आहे. यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घातली. मोहरी तडतडली की इथे मी अर्धा चमचा जिरं घातलं आहे. यानंतर भरपूर कढीपत्ता यामध्ये घालायचा आहे. इथे आता मी भाज्या घेतल्यात. तर यामध्ये मी कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची बारीक चिरून घेतलं आहे. आता या भाज्या सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायच्या. तर इथे मी 2 मिनिटं छान परतून घेतल्या, सॉफ्ट झाल्यात. आता या भाज्या आपण यामध्ये काढून घेऊया. इथे आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि यानंतर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. मिक्स करून घेऊया. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. थोडं थोडं पाणी घालत हे मिक्स करत जायचं आहे. हे आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे. घट्टसर याचं मिश्रण तयार करायचं आहे. तर हे असं आहे पहा. आता हे असंच झाकून आपण 10 ते 12 मिनिटं बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत चटणी तयार करूया. तर इथे मी एक पॅन गॅसवरती गरम करत ठेवला आहे. यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की 1 मोठा चमचा शेंगदाणे यामध्ये घातलेत. यानंतर हिरवी मिरची घातली. इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या. कढीपत्ता घालायचा आहे. यानंतर इथे थोडंसं आलं घातलं आहे. आता हे सगळं परतून घ्यायचं आहे. शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजले गेलेत. आता इथे मी 1 चमचा भाजलेली चण्याची डाळ घातली. ही डाळ भाजलेली आहे त्यामुळे जास्त परतायची गरज नाही आहे. आता यामध्ये खोबरं घालायचं आहे. तर 1 वाटी इथे मी किसलेलं खोबरं घातलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता यामध्ये कोथिंबीर घातली थोडीशी आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. पाणी घालून ही चटणी वाटून घेऊया. इथे तर चटणी वाटून घेतली आहे. बाउलमध्ये काढून घेऊया. तर इथे चटणी तयार आहे. आता आपण पुढची कृती करूया. तर हे जे आपण पीठ झाकून ठेवलं होतं ते पाहूया. एकदा मिक्स करून घेऊया. हे आधीपेक्षा घट्ट झालं आहे तर इथे थोडंसं पाणी घालते. 2 चमचे पाणी घातले. यामध्ये मिक्स करूया एकत्र. आता यामध्ये चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा आहे
ऑप्शनल आहे, याच्याशिवाय सुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता. सोड्यामुळे आपण जे आज अप्पे बनवणार आहोत ते थोडेसे हलके फुलके होतील, जाळीदार होतील. हे सगळं मिक्स करून घेऊया. इथे आता मी अप्पे पात्र गॅसवरती गरम करत ठेवलं आहे. यामध्ये तेल घालायचं आहे. आता यामध्ये पीठ घालूया. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं एका बाजूने भाजून घ्यायचे. तर इथे 3 मिनटं झालेत. आपण याला उलटून घेऊया. आणि हे आता अप्पे झाकण ठेवून पुन्हा दुसऱ्या बाजूने सुद्धा 2 ते 3 मिनटं भाजून घेऊ. यावरती थोडंसं मी तेल घालते. तर आता इथे साधारण 3 मिनटं झालेत आणि अप्पे आपले दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून तयार आहेत. काढून घेऊया. तर अगदी मस्त असा रंग आला अप्प्यांना. छान फुगलेत. तर ते सगळे अप्पे मी काढून घेतलेत. असेच उरलेले अप्पे सुद्धा आपण तयार करून घेऊया. तर इथे चटणीबरोबर मी अप्पे सर्व केलेत. तर खूप मस्त अशी रेसिपी आहे. नाश्त्यासाठी तुम्ही अगदी झटपट बनवू शकता. इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवते. अगदी जाळीदार अप्पे तयार होतात. चटणीबरोबर खूपच मस्त लागतात हे. तर नक्की करून पहा. तुम्हाला नक्कीच आवडतील हे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.